जेव्हा आपण शाळेत जातो ना आम्ही म्हणजे भाऊ पहिलं एवढं असं शाळेत जायला आम्हाला भारी वाटायचं ना. पहिलं वाटायचं की शाळेत नको जायला कुठतरी बाहेर जावं. आता असं वाटतं की शाळेत जावं म्हणजे ती जुनं दिवस असतात ना ते आपल्याला जरा म्हणजे मला आता आठवले म्हणजे त्याला झालं बरं का. कारण की आपण जरा आता आता आपण म्हणजे 5वी ते 10वी आणि 1ली ते 4थी हा आपल्या 2 गटाचा बरोबर आहे. तर भावना 1ली ते 5वी आपल्याला काही कळत नाही आणि 5वी ते 10वी समजण्यात टाइम जातो आपल्याला म्हणजे कळत नाही भावना की करायचं काय नाही ते. आणि ते लोक येतात की नको शाळा यार वैताग आला नको जायला म्हणजे काहीतरी आपण कारण सांगणार म्हणजे शाळेत जाणार नाही. तर कारण की आता आपण आता तुम्हाला माहिती आता तुम्ही तर सगळी शाळेत गेलेलो असाल त्यात काही विषय नाही. कारण की आता आम्ही इथं म्हणजे शाळेत जायचो आम्ही पण आम्हाला आता मास्तरचं बघू भ्या म्हणजे मास्तर बघून आम्हाला भ्या वाटायचं आता हे काय म्हणतंय काय नाही. तिथे गेलो त्यांचा अभ्यास पूर्ण नसायचा. आणि पहिलं दिवस असं होतं की एका महिन्याला जाताना आम्ही म्हणजे शाळेत जात नव्हतो. तो शाळेत गेला की आपण जायचं नाही आपण कुठे बोंबलत फिरायचं. घरनं सांगा शाळेत जातोय आणि शाळेत गेलो तर मित्राला सांगायचं आजार आहे सांग शाळेला सरांना तर आम्ही अजून कुठे फिरायला. पहिले कसं आता होतं तर मवस काढायचा कुठं चिकन काढायचा कुठं पवायचा कुठं बोरच खायचा कुठं क्रिकेट खेळायचा म्हणजे असं पहिलं जरा भावना असं वेगवेगळं होतं त्याच्यात. अरे आता तसं राहिलं नाही. आता कुणाला कशाला नाही भावना आता फक्त सगळ्याला एकच ना पैसा पैसा पैसा. कारण की पैशाच्या मागे आता सगळी दुनिया पळते. आता आपण पण पळतो पैसा मागे पण भावना कसं आता आपल्याला कामामुळे आपल्याला जास्त कुठं जायला येत नाही. कारण की आणि म्हणजे बालपण असतं मित्रांनो. तर तुम्हाला तर माहिती असेल बालपणात माणूस म्हणजे जोपर्यंत आपण बालपण म्हणजे इच्छा आहे ना भावना तोपर्यंत आपण काही पण करू शकतो. म्हणजे आपल्याला कुठलं टेन्शन नसतं काय नसतं आपण आपल्या स्वतःच्या मर्जीनं जगत असतो. प्लस आपल्याला कसं डिप्रेशन नसतं. जसं भावना एकदा आपण म्हणजे बाहेर गेलो ना कुठं म्हणजे म्हणा कॉलेजला म्हणा काय म्हणा तर आपल्याला जसं आता कळायला लागलं ना की तिथं बघून असं आता इथं मुलं आता आपल्याला पाशी होणार आहे म्हणजे आपल्याला आता इथलं पुढं स्वतःला जगायचंय. त्यामुळे भावना आता म्हणजे जरा काम असते. त्यामुळे भावना लहानपणात आहे तोपर्यंत तुम्ही जगून घ्या विषय. कारण की एकदा मोठं झालं ना माणूस आपण म्हणतो हे करायचं ते करायचं भावना काय होत नसते. जोपर्यंत लहान तोपर्यंत तुम्ही काय करू देतात. भावना आता आपण जस्ट आता म्हणजे आलं बरं का शाळेपाशी आता तुम्हाला दाखवत होता हे बघा आता ही शाळा आहे. हे बघा म्हणजे इथं चेंबूरला आहे. तर आता आमच्या मित्राची म्हणजे पोरगी आता आतमध्ये गेली बरं का. तर आता आपण आता आलो तिला सोडायला. तर तुम्ही मात्र इतक्या लवकर शाळेत सुटत कसं काय. कारण की भावना मुंबईत सकाळी शाळा लवकर असते आणि लवकर सुटते तुम्हाला माहित असेल. आणि नंतर त्यांचं काही क्लास वगैरे असतं त्यामुळे काय विषय नाही. तर आपण आता जस्ट आता इथं आलो इथं शाळेपाशी हे बघा आता इथं शाळा आहे आमच्या पुढे साईडला. तर भावना म्हणजे आयुष्यात माणसानं बालपणे जपलं पाहिजे. बालपणात आपल्याला जे वाटेल ते केलं पाहिजे. कारण की जीवन हे माणसाला एकदा असतं बरोबर आहे. त्यामुळे भावना बालपणात जगून घ्या मस्त की खुश राहा. भावना तुमचा माझा वेळ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.